ओम नमो राम ओम नमो राम नमो राम नमो राम मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 14 अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान। वर्ष पूर्ण झाल्यानंतर यज्ञाचा घोडा फिरून परत आला तेव्हा सरयू नदीच्या उत्तर तीरावर राजाच्या यज्ञाचा आरंभ झाला। महात्मा दशरथाच्या अश्वमेध यज्ञात श्रेष्ठ ब्राह्मणांनी ऋषभृंगाच्या नेतृत्वाखाली यज्ञ कर्म केले। यज्ञ करवणारे ब्राह्मण वेद पारंगत होते। ते विधीपूर्वक यज्ञ कर्म करीत होते। शास्त्रानुसार जे कर्म ज्या क्रमाने करावयाचे त्या क्रमाने व विधियुक्त रीतीने करीत होते। ब्राह्मणांनी अश्वमेध यज्ञाच्या अंगभूत असलेल्या प्रवर्ग्य ह्या कर्मविशेषाचे विधी मीमांसा व कल्पसूत्र ह्या शास्त्रज्ञानुसार संपादन करून उपसद नावाच्या यज्ञविशेषाचे सुद्धा शास्त्रानुसार अनुष्ठान केले। यज्ञ अनुषंगिक जास्त कामही त्यांनी विधीपूर्वक केले। यज्ञातील देवतांचे पूजन करून त्या मुनिश्रेष्ठांनी प्रातः सवन, माध्यनिंद सवन व तृतीय सवन ही कर्मे विधीपूर्वक केली। इंद्रदेवतेला हविष्याचा भाग विधीपूर्वक देण्यात आला। सोमरस काढण्यात आला। नंतर माध्यानिंद सवनाला सुरुवात झाली। त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी शास्त्र पाहून महात्मा दशरथ राजाच्या तृतीय सवन कार्याचे संपादन केले। ऋषभृंगांनी ऋषींनी स्वर आणि वर्णसंपन्न मंत्रांनी इंद्रादी श्रेष्ठ देवताचे आवाहन केले। सामगायनाच्या मधुर लयीमध्ये मंत्र्यांनी देवतांचे आवाहन करून होत्यांनी त्यांना योग्य हविर्भाग समर्पण केले। त्या यज्ञात विपरीत किंवा चुकीची आहुती पडली नाही। चुकून कोणतेही कर्म सुटले नाही। सर्व कर्मे संपन्न होताना दिसत होती। महर्षींनी सर्व कर्मे निर्विघ्नपणे पार पाडली। यज्ञाच्या दिवसात कोणीही ऋत्विज थकलेला किंवा भुकेला दिसत नव्हता। विद्वान नसलेला व निदान 100 शिष्य नसलेला कोणीही ब्राह्मण तेथे दिसत नव्हता। त्या यज्ञात रोज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र भोजन करीत असत। त्या यज्ञात तपस्या करणारे श्रमणसुद्धा भोजन करीत असत। वृद्ध, रोगी, स्त्रिया, मुले हे सर्व तिथे नेहमी भोजन करीत। भोजन इतके स्वादिष्ट होते की निरंतर खाऊनही त्यांची तृप्ती होत नसे। अन्न द्या, नाना प्रकारची वस्त्रे द्या अशा राजा आज्ञा मिळाल्यामुळे कार्यकर्ते वारंवार तसेच करीत होते। तेथे विधीपूर्वक शिजवलेल्या अन्नाचे पर्वतपाय असे ढीग रोज दिसत होते। महात्मा दशरथाच्या त्या यज्ञात नाना देशातून आलेले स्त्री पुरुष अन्नपान देऊन त्यांना तृप्त करण्यात आले।
श्रेष्ठ ब्राह्मण चांगले झाले आहे, फार स्वादिष्ट आहे अशी अन्नाची प्रशंसा करीत होते. जेवण झालेल्या ब्राह्मणाच्या मुखातून राजा दशरथ हेच ऐकत होता की, राजा, आम्ही तृप्त झालो आहोत, तुझे कल्याण असो. उत्तम वस्त्रालंकार घातलेले पुरुष ब्राह्मणांना वाढत होते आणि त्यांना मदत करणारे होते. त्यांनीही चकाकणाऱ्या रत्नाची कुंडली घातली होती. 2 क्रमांच्या मध्ये जो वेळ असे त्यात उत्तम वक्ते आणि धैर्यवान ब्राह्मण एकमेकाला जिंकण्याच्या उद्देशाने युक्तिवाद करून शास्त्रार्थ करीत असत. त्या यज्ञात नियुक्त केलेले कर्मकुशल ब्राह्मण सर्व काम दररोज शास्त्रानुसार करीत होते. दशरथ राजाच्या त्या यज्ञात ज्याला वेदाच्या 6 अंगाचे ज्ञान नाही, तो व्रताचे पालन करीत नाही, तो बहुश्रुत नाही किंवा वादविवादामध्ये कुशल नाही, असा कोणीही सदस्य नव्हता. यज्ञस्तंभ उभे करण्याची वेळ आली तेव्हा बेलाच्या लाकडाचे 6, खैराच्या लाकडाचे 6 व पळसाचे 6 असे यूप बेलाच्या यूपाजवळ उभे करण्यात आले. बेहडाचा 1 यूप होता व एकमेकापासून 2 भुजाच्या अंतरावर देवदाराचे 2 यूप उभे केले होते. यज्ञकुशल शास्त्रज्ञ ब्राह्मणांनीच हे यूप तयार करवले होते. यज्ञाची शोभा वाढवण्याकरता ते यूप सुवर्णाने मढविण्यात आले होते. वरील 21 यूपापैकी प्रत्येक यूप 504 अंगुळे होता. 21 वस्त्रांनी ते यूप सुशोभित करण्यात आले होते. कारिगराकडून चांगल्या तऱ्हेने तयार करण्यात आलेल्या त्या मजबूत यूपाची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. ते यूप अष्टकोनी होते. ते सुंदर व गुळगुळीत होते. ते वस्त्रांनी आच्छादित केले होते. त्यांची गंधफुलांनी पूजा केली होती. आकाशातील सप्तर्षीप्रमाणे ते यूप यज्ञमंडपात चमकत होते. शास्त्रात सांगितलेल्या मापांच्या विटा तयार करण्यात आल्या होत्या. यज्ञाच्या शिल्पकर्मात कुशल असलेले ब्राह्मणांनी त्या विटांनी यज्ञकुंड तयार केले होते. महाराज दशरथाच्या यज्ञात कुशलद्विजांनी चयनद्वारा संपादित अग्नीची शास्त्रविधीपूर्वक स्थापना केली. त्या यज्ञाची आकृती दोन्ही पंख व पुच्छ पसरून पूर्वेकडे तोंड असलेल्या गरुडाप्रमाणे दिसत होती. सोन्याच्या विटामुळे गरुडाचे पंख सोन्याचे दिसत होते. यूपांना शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संबंधित देवताकरता पशु, पक्षी किंवा सर्प बांधले होते. शामित्र कर्माचा यज्ञाचा घोडा व कासव वगैरे जलचर प्राणी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी वर्णन केलेल्या यूपांना बांधले. त्यावेळेस त्या यूपांना 300 पशु व दशरथ राजाचे अश्वरत्न बांधले होते. प्रोक्षणादी विधींनी त्या घोड्यावर सर्व बाजूनी संस्कार केल्यानंतर कोसल राणीने मोठ्या आनंदाने त्या घोड्याला 3 तलवारींनी स्पर्श केला. धर्मपालनाच्या इच्छेने कौसल्या 1 रात्र त्या घोड्याजवळ राहिली. नंतर होता, उद्गाता व अर्धयू ह्यांनी दशरथाची क्षत्रिय राणी कौसल्या, वैश्य राणी वावाता, शूद्र राणी परिवृत्ती ह्यांच्या हाताचा घोड्याला स्पर्श करविला. चतुर व जितेंद्रिय ऋत्विजाने त्या घोड्याची वपा काढून शास्त्रोक्त रीतीने शिजवली. वपेची आहुती देण्यात आली तेव्हा दशरथ राजाने आपले पाप नाहीसे करण्याकरता
योग्य वेळी वपेच्या धुराचा वास घेतला. 16 ऋत्विजांनी घोड्याच्या सर्व अवयवाची अग्नीत विधीपूर्वक आहुती दिली. इतर यज्ञामध्ये प्लक्ष वृक्षांच्या फांद्यातून हविर्भाव दिला जातो, पण अश्वमेध यज्ञात वेताच्या चटईतून हविर्भाग द्यावा असे सांगितले आहे. म्हणून कल्पसूत्र आणि ब्राह्मण ग्रंथामध्ये अश्वमेध यज्ञाचे 3 सवनीय दिवस सांगितले आहे. त्यापैकी पहिल्या दिवशी जे सवन होते त्याला चतुष्टोम असे म्हणतात. दुसऱ्या दिवशीच्या सवनाला उक्त म्हणतात. तिसऱ्या दिवशीच्या सवनाला अतिरात्र म्हणतात. त्या यज्ञात इतरही शास्त्रविहित विधी करण्यात आले. ज्योतिष्टोम यज्ञ, आयुष्टोम यज्ञ, 2 वेळा अतिरात्र यज्ञ, अभिजित यज्ञ, विश्वजित यज्ञ, आप्त यज्ञ आणि याम यज्ञ हे मोठे मानले गेलेले यज्ञही त्यावेळेस करण्यात आले. आपल्या कुळाची वृद्धी करणाऱ्या दशरथ राजाने यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अयोध्येला पूर्वेकडे सर्व राज्य, अर्धयूला पश्चिम देशाचे राज्य, ब्रह्म्याला दक्षिणेकडील देशाचे राज्य, उगात्याला उत्तरेकडील देशाचे राज्य दक्षिणा म्हणून दिले. पूर्वी ब्रह्मदेवाने केलेल्या अश्वमेध यज्ञात अशीच दक्षिणा दिली होती. अशा रीतीने विधीपूर्वक यज्ञ समाप्त करून आपल्या कुलाची वृद्धी करणाऱ्या दशरथ राजाने ऋत्विजांना सर्व भूमी दान दिली. असे दान केल्यामुळे इक्ष्वाकू कुलनंदन दशरथ राजाला फार आनंद झाला. परंतु सर्व ऋत्विज त्या निष्पाप राजाला म्हणाले, महाराज, आपण एकटे ह्या संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करण्यात समर्थ आहात. भूमीचा आम्हाला काही उपयोग नाही, कारण तिचे पालन करण्यात आम्ही समर्थ नाही. भूमीपाला आम्ही नेहमी वेदाचा अभ्यास करण्यात मग्न असतो. ह्या भूमीचे काही मूल्य आम्हाला द्या. नृपश्रेष्ठा, मणी, रत्ने, सुवर्ण, गायी किंवा जी वस्तू येथे असेल तीच आम्हाला द्या. जमिनीचा आम्हाला काहीही उपयोग नाही. त्या वेदपारंगत ब्राह्मणांनी असे म्हटल्यानंतर दशरथ राजाने त्या ब्राह्मणांना 10,00,000 गायी, 6 कोटी सुवर्णमुद्रा व चौपट म्हणजे 40 कोटी रौप्य मुद्रा अर्पण केल्या. सर्व ऋत्विजांनी ते द्रव्य ऋषीभृंग आणि बुद्धिमान वशिष्ठ मुनी ह्यांना दिले. नंतर त्या श्रेष्ठ द्विजांनी त्या द्रव्याचे न्यायपूर्वक हिस्से केले आणि आनंदित म्हणाले, महाराज, आम्ही ह्या दक्षिणेने फार संतुष्ट झालो आहोत. त्यानंतर स्थिरचित्त होऊन दशरथ राजाने ब्राह्मणांना 1 कोटी सुवर्णमुद्रा वाटल्या. एका गरीब ब्राह्मणाने येऊन धनाची याचना केली असता कुलनंदन दशरथाने आपल्या हातातील कंकण त्याला दिले. सर्व ब्राह्मण विधीपूर्वक संतुष्ट झाले. तेव्हा त्या द्विजवत्सल राजाने हर्षभरित होऊन त्यांना नमस्कार केला. साष्टांग नमस्कार करण्याकरता जमिनीवर पडलेल्या त्या उदार नरवीर दशरथाला ब्राह्मणांनी नाना प्रकारचे आशीर्वाद दिले. असा मोठमोठ्या राजांना युद्ध पार पडण्यात कठीण असलेला, सर्व पापांचा नाश करणारा व स्वर्गाला नेणारा यज्ञ पूर्ण केल्यामुळे दशरथाच्या मनाला फार प्रसन्नता वाटली. नंतर दशरथ ऋषभृंगांना म्हणाला, हे सुव्रता, माझा वंश वाढवणारे कर्म तुम्ही करावे.
ऋषभृंग म्हणाले, तथास्तु. ह्या कुलाचा भार वाहण्यात समर्थ असलेले 4 पुत्र तुला होतील. ऋषभृंगाचे ते मधुर शब्द ऐकून जितेंद्रिय राजाला फार आनंद झाला व हात जोडून त्याने ऋषभृंगांना पुत्रप्राप्ती करवणाऱ्या कर्माचे अनुष्ठान करण्याची विनंती केली. नमस्कार. हे माझे रामायण मी जे म्हणत आहे, जे तुम्हाला सांगत आहे ते रामायण तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.